सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे येते। मुख्यमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंनी मोठा दावा केलाय। दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं, भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं असं तटकरेंनी म्हटलंय। सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठी माहिती दिलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीत अजित पवार, फडणवीस आणि शिंदेची जी बैठक झाली होती त्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलंय। आजही अजित पवार दिल्लीत अमित शहांबरोबर बैठकीसाठी गेलेले आहेत आणि सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलेले आहे। भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं त्यांनी म्हटलंय। क्लैरिफिकेशन नहीं मिली है। नहीं, कंक्लूजन तो हो ही गए ना। बीजेपी का चीफ मिनिस्टर होने का तय उसी दिन हो गया था जब एकनाथ जी, शिंदे जी और अजित दादा, स्वयं मैं, प्रफुल्ल भाई और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा तय हो गया है। तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंनी हा मोठा दावा केलेला आहे। त्या दिवशी जी बैठक झाली त्याच दिवशीच भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। क्लैरिफिकेशन नहीं मिली है। नहीं, कंक्लूजन तो हो ही गए ना। बीजेपी का चीफ मिनिस्टर होने का तय उसी दिन हो गया था जब एकनाथ जी, शिंदे जी और अजित दादा, स्वयं मैं, प्रफुल्ल भाई और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा तय हो गया है। सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत ही मोठी माहिती दिलेली आहे। अद्यापर्यंत बैठकीनंतरही मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झालेलं नाहीये आणि असंच सस्पेन्स जो तो मुख्यमंत्री पदाचा कायम आहे। त्यातच आता तटकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार हे बैठकीतच ठरलंय असं सुनील तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी मोठा दावा केलेला आहे। त्या दिवशी तिन्ही नेत्यांमध्ये अमित शहांसोबत बैठक झालेली होती आणि आजही अजित पवार बैठकीसाठी दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यातच आता सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। दिल्लीच्या बैठकीत भाजपचा सीएम होणार हे ठरलं असल्याचं सुनील तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलंय। शपथविधी 5 तारखेला होणार आहे तरी अद्याप मुख्यमंत्र्याचं नाव समोर आलं नसल्यानं सस्पेन्स कायम असताना सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलंय।